माझं नाव सुमित. मी आणि माझी पत्नी पूनम नाशिकच्या एका शांत आणि सुंदर भागात राहतो. नाशिकमध्ये डिसेंबर महिन्याची थंडी म्हणजे अगदी गुलाबी गारवा असतो. पूनमची कॉलेजची सर्वात जवळची मैत्रीण काव्या तिच्या एका बुटीकच्या कामानिमित्त शहरात आली होती. ती दिसायला अत्यंत नाजूक, सुंदर आणि तिच्या बोलण्यात एक वेगळाच गोडवा होता. पूनमच्या आग्रहामुळे ती 2 दिवस आमच्याकडेच मुक्काम करणार होती. त्या दिवशी दुपारच्या वेळी पूनमला तिच्या ऑफिसमधून तातडीचा फोन आला की तिला एका महत्त्वाच्या प्रोजेक्टसाठी तातडीने मुंबईला जावं लागणार आहे. पूनमने निघताना काव्याला मिठी मारली आणि मला म्हणाली, सुमित, काव्याला अजिबात कंटाळा येऊ देऊ नकोस, तिची काळजी घे. पूनम संध्याकाळी मुंबईला निघून गेली आणि घरात अचानक एक संथ शांतता पसरली. बाहेर नाशिकचा गार वारा वाहत होता, पण घराच्या आत एका वेगळ्याच उबदार कथेची सुरुवात होत होती. रात्रीचे 8:30 झाले होते. बाहेर थंडीचा कडाका खूप वाढला होता. मी हॉलमध्ये बसून लॅपटॉपवर काम करत होतो. इतक्यात काव्या तिच्या खोलीतून बाहेर आली. तिने पांढऱ्या रंगाचा एक मऊ, उबदार, ओव्हरसाइज स्वेटर आणि काळे लेगिन्स घातली होती. तिचे केस तिने एका साध्या क्लिपने वर बांधले होते, ज्यातून काही रेशमी बटा तिच्या गालावर आणि मानेवर रेंगाळत होत्या. थंडीमुळे तिचे ओठ आणि नाक थोडे गुलाबी झाले होते. सुमित, खूप जास्त थंडी आहे ना? काम थांबवून थोडी गरम कॉफी पिणार का? काव्याने किचनच्या दारात उभं राहून विचारलं. हो, नाशिकच्या या थंडीत कॉफीपेक्षा उत्तम काहीच नाही, मी हसून म्हणालो आणि लॅपटॉप बंद केला. मी किचनमध्ये गेलो तेव्हा काव्या कॉफी बनवत होती. आम्ही दोघे अगदी जवळ उभे होतो. कॉफी उकळत असताना आमच्यात गप्पा सुरू झाल्या, पण शब्दांपेक्षा आमच्या नजरात जास्त बोलत होत्या. जेव्हा मी तिच्याकडे पाहायचो तेव्हा तिला अजून तिचे केस कानामागे करायची. काव्या, तू या साध्या स्वेटरमध्येही खूप जास्त सुंदर आणि आकर्षक दिसतेस, मी तिचा अंदाज घेत हळूच म्हणालो. ते ऐकून काव्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली आली. तिने नजर वर करून थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. तिच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक सुखावणारी ओढ होती. काहीतरीच काय सुमित, कॉफी झालीये, चल हॉलमध्ये, ती स्वतःला सावरत म्हणाली. पण तिच्या थरथरणाऱ्या आवाजाने तिच्या मनातील धाकधूक स्पष्ट केली होती. आम्ही दोघे हॉलमध्ये सोफ्यावर बसून कॉफी पिऊ लागलो. बाहेर वाऱ्याचा वेग वाढला होता आणि खिडक्यांवर गार हवा आदळत होती. आमच्यातील अंधार आता हळूहळू कमी झालं होतं. काव्याने कॉफीचा मग टेबलावर ठेवला आणि थंडीमुळे स्वतःचे हात एकत्र घासून उबदार करण्याचा प्रयत्न करू लागली. खूपच गारठा आहे आज, ती अत्यंत हळू आवाजात म्हणाली. मी जास्त विचार न करता तिचा एक हात माझ्या हातात घेतला. माझा उबदार स्पर्श होताच तिच्या अंगावर एक सुंदर शहारा आला. तिने तिचा हात मागे घेतला नाही, उलट तिने तिचे डोळे हलके झुकावले. सुमित, मला आज या एकांताची आणि या वातावरणाची खूप भीती वाटते रे, तिने थेट माझ्या डोळ्यात पाहत तिचं मन मोकळं केलं. कशाची भीती काव्या? मी आहे ना तुझ्यासोबत, मी तिच्या आणखी जवळ सरकत माझा हात तिच्या नाजूक कमरेवर ठेवला. माझा तो स्पर्श होताच तिच्या मनातील सगळ्या मर्यादा गळून पडल्या. तिने कोणताही विरोध न करता तिचे दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि ती थेट माझ्या कुशीत विसावली. थंडीच्या त्या रात्री आमचा एकमेकांना झालेला स्पर्श प्रचंड उबदार आणि उत्कट होता. मी काव्याचा चेहरा माझ्या दोन्ही हातात पकडला. तिचे ओठ हलकेच थरथरत होते. मी हळूच खाली झुकलो आणि माझे ओठ तिच्या ओठांवर विसावले. तो क्षण अत्यंत प्रदीर्घ आणि भावनांनी ओथंबलेला होता. तिने हळूहळू माझे केस आपल्या बोटांमध्ये गुंफले आणि मला स्वतःकडे आणखी घट्ट ओढून घेतले. तिचे उबदार श्वास माझ्या चेहऱ्यावर आणि मानेवर रेंगाळत होते. माझा हात तिच्या मऊ स्वेटरवरून फिरत तिच्या पाठीवर आणि कमरेवर स्थिरावला. तेव्हा तिच्या अंगावर आनंदाचा एक तीव्र शहारा आला. ती अधिकच माझ्यात सामावून गेली. माझ्या हातांचा उबदार वेढा जसा घट्ट होत गेला तसा तिचा संपूर्ण देह माझ्या बाहूंमध्ये विरघळू लागला. तिने तिचे डोके माझ्या खांद्यावर टेकवले आणि तिची वेगवान झालेली हृदयाची धडधड माझ्या छातीला स्पष्ट जाणवत होती. मी हळूच तिचे विस्कटलेले केस एका बाजूला केले आणि तिच्या उघड्या नाजूक मानेवर माझे ओठ टेकवले. त्या स्पर्शाने तिच्या तोंडून एक सुखावणारी हलकी आर्त हाक निघाली.
माझे ओठ तिच्या मानेवरून हळूच वर सरकत तिच्या कानापाशी आले. माझा प्रत्येक श्वास तिच्या गळ्यावर आणि खांद्यावर स्पर्श करत होता, ज्यामुळे तिची धडधड अजूनच वाढली होती. तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि तिचे हात माझ्या पाठीवर अजून घट्ट रोवले गेले. सोफ्यावर एकमेकांच्या मिठीत पूर्णपणे वेढले जाऊन आम्ही एकमेकांच्या श्वासांची उष्णता अनुभवत होतो. त्या थंडीच्या रात्री आमच्यात पसरलेली ही ऊब नाशिकच्या या गारठ्याला पूर्णपणे विसरवून देत होती. आम्ही दोघेही काळाचं भान विसरून फक्त एकमेकांच्या स्पर्शाचा आनंद घेत होतो. तिने आपले ओठ पुन्हा एकदा माझ्या ओठांवर टेकवले आणि यावेळेचं ते चुंबन आधीपेक्षाही अधिक उत्कट, खोल आणि वेळ लावणारं होतं. जणू काही कित्येक वर्षाची साठलेली ओढ एकाच रात्रीत वाहून जात होती. त्या एकांतात आम्ही दोघे मर्यादांच्या पलीकडे जाऊन एकमेकांच्या पूर्णपणे आहारी गेलो होतो. रात्रीचा तो सुंदर आणि उत्कट प्रहर कधी सरला समजलेच नाही. आम्ही दोघे हळूच भानावर आलो. काव्याने तिचे डोके माझ्या छातीवरून काढले, तिचे विस्कटलेले केस आणि स्वेटर नीट केला. तिच्या चेहऱ्यावर आता एक विलक्षण तृप्ती, संपूर्ण समाधान आणि लाजरी छटा होती, जी तिचे सौंदर्य आणखी वाढवत होती. तिने माझ्याकडे पाहिले आणि एक अत्यंत गोड, समजूतदार हसू दिले. खूप रात्र झालीये, आता आपण झोपायला हवं, ती लाजत आणि खाली पाहत म्हणाली. तिने हळूच उठून माझ्या गालावर एक हलका स्पर्श केला आणि तिच्या खोलीकडे निघून गेली. 2 दिवसांनी जेव्हा पूनम मुंबईहून परत आली, तेव्हा घरात नेहमीसारखीच धावपळ सुरू झाली. पण जेव्हा कधी माझी आणि काव्याची नजर एकमेकांना भिडायची, तेव्हा आमच्यात एक मूक गोड संवाद व्हायचा. मर्यादा सांभाळूनही आमच्या मनात आता एक असा सुंदर कोपरा तयार झाला होता, ज्याची ऊब आम्हाला आयुष्यभर आठवणीत साथ देणार होती.